नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. तरी पण आज आपण आरोग्य विभाग तांत्रिक प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला असा आहे की मित्रांनो, अल्बेंडाझोल हे औषध डॅड्ससाठी वापरले जाते. अल्बेंडाझोल हे औषध डॅड्ससाठी वापरले जाते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो कृमी. प्रश्न दुसरा, MB कुष्ठरोगासाठी बहुविध औषधोपचार किती कालावधीत करता येतात? प्रश्न दुसरा, MB कुष्ठरोगासाठी बहुविध औषधोपचार किती कालावधीत करता येतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 12 महिने. प्रश्न तिसरा, ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी कुठे व केव्हा दिली? प्रश्न तिसरा, ज्योतिबा फुले यांना महात्मा पदवी कुठे व केव्हा दिली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई 1888. प्रश्न चौथा, हिस्टेरिया या आजाराचा रोग. प्रश्न चौथा, हिस्टेरिया या आजाराचा रोगी डॅड्स. त्याचं उत्तर आहे मित्रांनो बेशुद्धीचे ढोंग करतो. प्रश्न पाचवा, खालील आजार डासामुळे पसरत नाही. प्रश्न पाचवा, खालील आजार डासामुळे पसरत नाही. त्याचं उत्तर आहे मित्रांनो फायलेरिया. प्रश्न सहावा, खालील औषधी हत्तीरोग नियंत्रणाकरिता वापरले जाते. प्रश्न सहावा, खालील औषधी हत्तीरोग नियंत्रणाकरिता वापरले जाते. त्याचं उत्तर आहे मित्रांनो डेंथली कार्बनमॅझी. प्रश्न सातवा, पोलिओ या आजाराचा प्रसार डॅड्समार्फत होतो. प्रश्न सातवा, पोलिओ या आजाराचा प्रसार डॅड्समार्फत होतो. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पाणी. प्रश्न आठवा, अतिसारामध्ये होणारे मृत्यू डॅड्समुळे होतात. प्रश्न आठवा, अतिसारामध्ये होणारे मृत्यू डॅड्समुळे होतात. त्याचं उत्तर आहे मित्रांनो जलशुष्कता. प्रश्न नववा, गरोदरपणात मातेचे हिमोग्लोबिनचे प्रमाण 9 ग्रॅम असेल तर त्या मातेस गरोदर पाण्यात किती लोक युक्त गोळ्या देणे आवश्यक आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 360. प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणत्या अन्न घटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते? प्रश्न 10वा, खालीलपैकी कोणते अन्न घटकामुळे आहारात पुरेसे आयोडीन प्राप्त होते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो आयोडीनयुक्त मीठ. प्रश्न 11वा, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रात दिल्या जाणाऱ्या रोटा व्हायरस प्रतिबंधक लसची मात्रा किती आहे? याचं उत्तर आहे मित्रांनो 2.5 मिली. प्रश्न 12वा, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र स्तरावरील निधीच्या वापरासाठीचे बँकेतील खाते आरोग्य सेविका व डॅड्स यांच्यात संयुक्त नावे असते. याचं उत्तर आहे मित्रांनो सरपंच. प्रश्न 13वा, आजाराचे आंतरराष्ट्रीय वर्गीकरण. या पद्धतीनुसार आजाराचे प्रमुख डॅड्स प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे मित्रांनो 21. प्रश्न 14वा, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्याचा या आजारासाठी मार्फत शस्त्रक्रिया केली जाते. प्रश्न 14वा, राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डोळ्याच्या या आजाराची मोफत शस्त्रक्रिया केली जाते. याचं उत्तर आहे मित्रांनो मोतीबिंदू. प्रश्न 15वा, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला?
प्रश्न 15वा राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1992. प्रश्न 16वा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे अंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती? प्रश्न 16वा प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत विमा देण्याची कमाल मर्यादा किती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 5 लाख. प्रश्न 17वा मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला? प्रश्न 17वा मिशन इंद्रधनुष्य हा कार्यक्रम कोणत्या साली सुरू झाला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 2014. प्रश्न 18वा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत अगोदर मातांना कोणती लस दिली जाते? प्रश्न 18वा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत अगोदर मातांना कोणती लस दिली जाते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो टिटॉनस डिप्थेरिया. प्रश्न 19वा निर्जीव लस या प्रकारात पुढीलपैकी कोणत्या रोगावरील लसीचा समावेश होतो? प्रश्न 19वा निर्जीव लस या प्रकारात पुढीलपैकी कोणत्या रोगावरील लसीचा समावेश होतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो गौरव. प्रश्न 20वा शरीरातील युरियाचे प्रमाण वाढल्यास डॅश आजार होऊ शकतो? प्रश्न 20वा शरीरात युरियाचे प्रमाण वाढल्यास डॅश आजार होऊ शकतो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अर्धा शिशी. प्रश्न 21वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लेणी नाहीत? प्रश्न 21वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लेणी नाहीत? त्याचं उत्तर आहे मित्रांनो धुळे. प्रश्न 22वा डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही? प्रश्न 22वा डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता आजार होत नाही? त्याचं उत्तर आहे मित्रांनो HIV. प्रश्न 23वा 20 कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला? प्रश्न 23वा 20 कलमी कार्यक्रम कोणी सुरू केला? त्याचं उत्तर आहे मित्रांनो इंदिरा गांधी. प्रश्न 24वा भारतात सर्वप्रथम फॅट लागू करणारे राज्य कोणता? प्रश्न 24वा भारतात सर्वप्रथम फॅट लागू करणारे राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो हरियाणा. प्रश्न 25वा खालीलपैकी कोणते द्रव्य आतड्यामध्ये स्त्रवते? प्रश्न 25वा खालीलपैकी कोणते द्रव्य आतड्यामध्ये स्त्रवते? त्याचं उत्तर आहे मित्रांनो HCl. प्रश्न 26वा राष्ट्रीय कन्या दिवस या तारखेस साजरा केला जातो? प्रश्न 26वा राष्ट्रीय कन्या दिवस या तारखेस साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 24 जानेवारी. प्रश्न 27वा प्रथिने कशापासून बनतात? प्रश्न 27वा प्रथिने कशापासून बनतात? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अमिनो आम्ल. प्रश्न 28वा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? प्रश्न 28वा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कुठे आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न 29वा भारताने दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे? प्रश्न 29वा भारताने दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या सागरात उभारले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अटलांटिक. प्रश्न 30वा शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? प्रश्न 30वा शाहू महाराजांनी कोणासाठी दवाखाने उघडले? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अस्पृश्यांसाठी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.